बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून आज अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गाडा मालक, बैलगाडा प्रेमी आणि शर्यत प्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 61 फाटा येथे 10 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या मानाच्या हिंदकेसरी मैदानात असा एक निर्णय झाला, ज्यामुळे सोशल मीडियावर अक्षरशः संतापाची लाट उसळली. एका बाजूला तीव्र निषेधचे पोस्टर व्हायरल होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हजारो लोक न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत आहेत. नेमकं घडलं तरी काय? माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानावर 4 बैलांच्या शर्यतीत शिरूर तालुक्यातील निलेशदादा काळे यांच्या नखरे आणि शंभू या जोडीने दमदार कामगिरी केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. अनेकांच्या म्हणण्यानुसार या जोडीने गट फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशा तिन्ही टप्प्यात उत्कृष्ट धाव घेतली. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांसह अनेक गाडा मालक पहिला क्रमांक याच जोडीला मिळेल असा विश्वास होता. मात्र अंतिम फेरी संपल्यानंतर अचानक या जोडीवर आक्षेप घेण्यात आला. नखरे हा बैल संबंधित जिल्ह्याबाहेरील असल्याचा दावा करण्यात आला. त्याच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित झाला. यानंतर निकाल बदलण्याची किंवा रद्द केल्याची संपूर्ण चर्चा झाली आणि या क्षणापासून संपूर्ण वादाला तोंड फुटलं. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जर नियमावर शंका होती तर ती गट फेरीपूर्वी किंवा किमान उपांत्य फेरीपूर्वी का मांडली गेली नाही? सकाळपासून तिन्ही फेऱ्या खेळू दिल्यानंतर अंतिम फेरीनंतर आक्षेप का घेण्यात आला? हा प्रश्न सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. निलेशदादा काळे बैलगाडा शर्यतीतील परिचित आणि अनुभवी गाडा मालक मानले जातात. पुणे आणि नगर परिसरातील अनेक प्रतिष्ठित मैदानावर त्यांच्या गाड्यांची यश मिळवलं आहे. समर्थकांचं म्हणणं आहे की नखरे हा बैल यापूर्वी अनेक मैदानावर खेळला, त्यामुळे अचानक त्याच्यावर बाहेरील असल्याचा आरोप घेणं. या वादानंतर अनेकांनी पुणे आणि नगर जिल्ह्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. 2013-14 मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक गाडा मालक, कार्यकर्ते आणि संघटनांनी मोठा संघर्ष केला. त्यामुळे आज त्याच भागातील गाडा मालकावर असा निर्णय घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या प्रकारानंतर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी लिहिलं खरा हिंदकेसरी नखरे आणि शंभूज आहे. काहींनी म्हटलं तर खेळ मैदानावर ठरवतो, कागदावर नाही. तर अनेकांनी आयोजक आणि संघटनेवर मनमानी कारभाराचा आरोप करत निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली. दुसरीकडे काही जणांनी संघटनेच्या निर्णयाचं समर्थन केलं. त्यांच्या मते जर पात्रतेसंदर्भात नियम अस्तित्वात असतील तर ते सर्वांसाठी समान असले पाहिजे, त्यानुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात 2 स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाले आहेत. या वादामुळे आणखी एक प्रश्न समोर आला. बैलगाडा शर्यती महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान मानली जाते, पण अशा प्रकारच्या वादामुळे बैलगाडा मालकांमध्ये विभागणी निर्माण होत असल्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली. काहींनी तर अशा निर्णयामुळे भविष्यात बैलगाडा शर्यतीत एकता आणि प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते अशी भीती व्यक्त केली. दरम्यान अनेक गाडा मालकांनी निर्णयाचा निषेध करत प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. सोशल मीडियावर न्याय मिळालाच पाहिजे, अन्याय सहन केला जाणार नाही, निकालाचा फेरविचार करा आणि तीव्र निषेध अशा घोषणा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी बैठक घेण्याची आणि संघटनेने अधिकृत निवेदन देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर अनेक दावे, प्रतिक्रिया आणि आरोप प्रत्यारोप समोर येत असले तरी या प्रकरणाचा अंतिम निर्णय संबंधित संघटना, आयोजक आणि न्याय प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागलं. संघटने प्रकरणाला फेरविचार करणार का? निलेशदादा काळे यांच्या समर्थकांची मागणी पुन्हा मान्य होणार का? नखरे आणि शंभू या जोडीला पुन्हा मानाचा किताब मिळणार की आधीच दिलेला निर्णय कायम राहणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, हा एक निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मोठी चर्चा सुरू झाली. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? अंतिम फेरीनंतर आक्षेप घेणं योग्य राहतं का, की निलेशदादा काळे यांच्या जोडीला न्याय मिळाला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बैलगाडा क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय बैलगाडा परंपरा.